नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण भाग 9 उपवासाचे सांडगे। तुम्ही डाळीचे सांडगे, मटकीचे सांडगे पाहिले असतील, पण आज आपण बनवणार आहोत उपवासाचे सांडगे। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी मोठा बाउल साबुदाणे घेतले होते, ते मी रात्रभर भिजत ठेवले होते। तुम्ही पाहू शकता छान आपले भिजलेले आहेत साबुदाणे। आता आपण हे बाजूला करून इथे मी 2 मोठे आकाराचे बटाटे घेतलेत, ते सुद्धा मी स्वच्छ धुवून त्याचे साली काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवले आहेत जेणेकरून काळे पडणार नाहीत। आता आपण किसणीच्या सहाय्याने ते बटाटे किसून घेणार आहोत। ह्या अशा पद्धतीने मोठ्या किसणीच्या सहाय्याने किसायचे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने त्याचा किस करायचा आहे। आता जो आपला किस आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि आता आपण तो गॅसवरती शिजून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे, हलका हलका आपण शिजून घेणार आहोत। आणि आता आपले जे साबुदाणे आहेत ते मी एका कढईमध्ये गरम करणार आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि हलके हलके फक्त वाफून घ्यायचे आहेत। व्यवस्थित हे पाणी घालून मिक्स करायचे आहेत जेणेकरून चिकटणार नाहीत, ह्या अशा पद्धतीने। आणि याच्यावरती आपण एक झाकण ठेवून लो फ्लेमवरती करायचे। झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपण हे वाफून घेणार आहोत। आता आपला साबुदाणा छान शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपला जो कच्चा बटाटा आहे तो आपण वाफून घेतला होता तो घालायचा आहे। बटाटा पूर्ण शिजू द्यायचा नाही आहे, थोडासा कचकचीतच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालणार आहोत। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये जिरे घालायचे आहे आणि आता हे सगळे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे जेणेकरून आपला ठेचा पूर्ण साबुदाण्याला लागेल। अशा पद्धतीने सर्व मिक्स करायचं आहे। आता आपलं सर्व मिश्रण तयार आहे। आता आपण याचे छोटे छोटे सांडगे घालणार आहोत। प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपण हाताच्या साहाय्याने छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे आहेत उन्हामध्ये। ह्या अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे घालायचे आहेत। हे अशा पद्धतीने आपले सर्व सांडगे घालून तयार आहेत। आता हे आपण कडक उन्हामध्ये 1 ते 2 दिवस छान वाळू द्यायचे आहेत। मस्त यांना कडक ऊन लागू द्यायचं आहे आणि मस्त हे आपले सांडगे एकदम कडकडीत वाळू द्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपले सांडगे असे छान कडक सुकलेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। आता इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपले सांडगे घालून घेतलेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे लगेच फुलतात पॉपकॉर्न सारखे, खूप छान होतात ते सांडगे। असे आलटून पलटून दोन्ही साइडने यांना छान फ्राय करून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे उपवासाचे सांडगे असे तयार आहेत। हे जे सांडगे आहेत ते मस्त असे पॉपकॉर्न सारखे फुलतात, खूप छान लागतात। तुम्ही टाइमपास म्हणून हे खाऊ शकता किंवा उपवासाला सुद्धा हे खाऊ शकता, खूप छान लागतात हे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपला उन्हाळी वाळवण भाग 9 कंप्लीट झालेला आहे। भेटूया आपण लवकरच पुढच्या भागामध्ये। थँक्यू। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय।